नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, सगळीकडे मुंबईभर दहीहंडीची सुरुवात झाली आहे. जशी पावसाची पहिली सर पडली की आपल्याला आठवण येते ती दहीहंडी या सणाची. आता या दहीहंडीमुळे मुंबईमध्ये सगळ्या प्रत्येक पथकाचे सराव चालू झाले आहेत. तर आज आपण आलो आहोत जोगेश्वरी येथील RS गोविंदा पथकाला भेट देण्यासाठी. नमस्कार दादा. दहीहंडीचं वातावरण सुरू झालं आहे, कसं वाटतंय? खूप छान. कारण की आता दहीहंडी असं झालं आहे की आम्ही वाटच बघत असतं की अगोदरचं वर्षी संपलं की पुढच्या वर्षी तारीख कधी आहे, पुढचं प्लॅनिंग कसं ते चालूच असतं. आणि आता तर सगळीकडेच प्रॅक्टिस जोरदार चालू झाली आहे. त्याच्यामुळे मग आता बोलतात ना, हे दिवस घरात बसण्याचे काय होतं. आपल्या श्रोत्यांसाठी थोडंसं स्वतःबद्दल आणि या गोविंदाबद्दल थोडंसं सांग. मी अविनाश राणे, आर्यन गोविंदा पथकाचा खेळाडू आहे. मागील 15 वर्ष झाली मी दहीहंडी खेळतो आहे. MRDJ बरोबर पण मी कार्यरत असतो. स्वतः ॲज अ आर्ट डिरेक्टर म्हणून पण मी काम करतो. दहीहंडीचा वेळ लहानपणापासूनच आहे आणि निखिल, रोनित, बाकीचे आमचे सगळे मित्र आहेत. आम्ही चाळीमधूनच दहीहंडी चालू केली. त्या जागेमधूनच आम्हाला एक ओळख मिळाली. कधी एवढा विचार नाही केला होता की आर्यन गोविंदा पथक एवढ्या वरपर्यंत जाईल आणि असं मुद्दामून ठरवून ही गोष्ट केलेली नव्हती. पण जसजसं होत गेल्या गोष्टी मग त्यानंतर वाटायला लागलं की या खेळातून आपण पुढे नेऊ शकतो, वेगळ्या प्रकारे खेळू शकतो. निखिल आहे आणि बाकीचे पण जे आमचे सोबत जे कार्यरत असतात आणि बाकी इतर जे खेळाडूंची जी साथ आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण वाटलं की आम्ही जे करतोय किंवा आम्ही जे नवीन इनोव्हेशन्स आणतं त्याला त्यांचा पण सपोर्ट आहे, त्यांना पण ते आवडतं. म्हणून आम्ही इथपर्यंत करू शकलो. ह्यामध्ये सर्वांमध्ये त्या लोकांचं जास्त हात आहे. मला सांग, कॅप्टन म्हणून तुमच्यावर मोठी जबाबदारी असते, तर टीमला तयार ठेवण्यासाठी तुम्ही काय युक्ती करता? कॅप्टन म्हणून असं आम्ही कधी असं बोलतात ना की जाणव देत नाही की आम्ही ॲज अ खेळाडू म्हणूनच खेळतो. निखिल पण कधी बघितलं तर ॲज अ कोचची जर्सी घालून आम्ही तो कधी बोलण्यात, म्हणजे आमचे विचार असे आहेत की आपण त्यांच्यासारखंच राहिलं पाहिजे आणि त्यांना खेळवून घेण्यासाठी आम्ही वर्षभर क्रिकेटची टुर्नामेंट असू देत किंवा इतर कुठच्या टुर्नामेंट असते, आम्हाला असं वाटतं की ते नेहमी एकत्र राहिले पाहिजेत. वर्षभर ते एकमेकांबरोबर राहिले पाहिजेत. त्याच्यामुळे त्यांच्यामधली ती बॉन्डिंग निर्माण होते. सामाजिक कार्यक्रम आहेत ते करवून घेणं आणि मग खेळ असेल तर मग खेळामध्ये कधी कधी त्यांच्याकडनं पण आयडियाज येतात की वेगळ्या प्रकारे आपण काहीतरी ट्राय करू शकतो. कारण की नुसतंच स्तर लावणं आणि उतरवणं ही गोष्ट नाही आहे. कारण की आमच्याकडे कोण कबड्डी किंवा ह्याच्यामधली मुलं जास्त नाहीत. मग आम्हाला ते त्यांना तेवढं ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आम्ही वेगवेगळे राऊंड्स खेळून घेतो किंवा बोलतात ना असे छोटे ज्याच्यामध्ये मजा पण असते आणि थोडं तुझं कसरत पण होते. अशा टाईपचे काही गोष्टी घेतो ज्याने मुलांना तयार ठेवण्यामध्ये मदत होते. निखिल, हा प्रश्न विचारूया. मला सांग, गेल्या वर्षी प्रो गोविंदा 2025 आर्यन्स गोविंदानी पटकावली, तर तो अनुभव कसा होता? ऑब्व्हियसली जी टुर्नामेंट आपण खेळणार ती टीम जिंकण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. पहिल्या वर्षी आम्ही सेकंड रनरअप होतो, दुसऱ्या वर्षी आम्ही क्वालिफाय सेमीजमध्ये पण आलो आणि गेल्या वर्षी तयारी पण चांगली होती. 3 वर्ष तयारी केलेली, पण गेल्या वर्षी आम्ही खूप चांगल्या प्रकारे तयारी केलेली. खूप चांगली फिलिंग होती एखाद्या टीमची ट्रॉफी, गोल्डन ट्रॉफी आपल्या घरात असणं किंवा आपल्या टीमकडे असणं. त्यामध्ये सगळ्यांचाच तेवढा हातभार आहे, नुसतं माझाच नाही. म्हणजे जेवढे पण प्लेयर्स खेळत आहेत, जेवढे आमचे ऑफिशियल्स काम करतात, आमचे जेवढे पण सपोर्टर्स आहेत, खूप चांगली फिलिंग होती. नक्कीच त्याच्यामध्ये पण आम्ही अजून काही ना काहीतरी चांगल्या प्रकारे करायला पाहिजे यावेळेस. लोक अनेकदा बोलतात की वरचा दहीहंडी फोडणारा सगळ्यात महत्त्वाचा असतो, तर मला सांगा, तुमच्या मते दहीहंडी मधला खरा हिरो कोण असावा? दहीहंडीमधला खरा हिरो तर प्रत्येक गोविंद आहे. कारण का एक गोविंद आपल्याला खूप महत्त्वाचा आहे आणि त्या गोविंदाशिवाय आपलं थर वाढणार नाही. सो प्रत्येक गोविंद हा हिरो आमच्यासाठी. येस, करेक्ट. एक छोटासा रॅपिड फायर क्वेश्चनचा आपण राऊंड घेऊया. मला सांगा, क्रिकेट की दहीहंडी? दहीहंडी. गर्लफ्रेंड की दहीहंडी? दहीहंडी. जिमची प्रॅक्टिस की दहीहंडीची प्रॅक्टिस? दहीहंडीची दहीहंडीची प्रॅक्टिस. रेन डान्स की दहीहंडी डान्स? दहीहंडी. करेक्ट. अच्छा, मॉर्निंगची प्रॅक्टिस की नाईटची प्रॅक्टिस? नाईट प्रॅक्टिस. मुंबईच्या दहीहंड्या की ठाण्याच्या दहीहंड्या? हा, ते कम्पेअर नाही करू शकत. मुंबईचे खेळाडू आणि ठाण्याच्या दहीहंडी. तर मित्रांनो, हे होते आर्यन्समधले निखिल आणि अविनाश. तर असंच आपण पुढच्या भागात भेटूया एका नवीन मंडळाला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंद. सुरुवात होईल.